गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 20 समास 4 आत्मनिरूपण या आशयाचा समास आधी पण आपण अभ्यासला आहे. या विश्वात ज्या काही सगळ्या घडामोडी चालतात त्या फक्त अंतरात्म्याच्या सत्तेने चालतात. सत्ता शब्द सत शब्दापासून बनतो आणि सत शब्द असं या धातूपासून तयार होतो. असं म्हणजे असणे, आहे किंवा प्रकाशणे. प्रत्येक वस्तूची व व्यक्तीची आकृती, नाव आणि रूपे निराळी असतात, पण आहेपणा मात्र सर्वांमध्ये सारखा असतो. त्यांच्या आहेपणामध्ये भेद नसतो. अनेकपणाने अनुभवास येणाऱ्या वस्तूमध्ये व व्यक्तीमध्ये जो आहेपणा आहे त्यास सत्ता म्हणतात. जग अनेकपणाने भरलेले आहे. अनेकपणाने मध्ये कितीतरी विविधता आहे, पण त्या साऱ्या अनेकामध्ये आणि विविधतेमध्ये सद्रूपाने ईश्वर अनुस्यूत आहे. त्याच्या आधाराशिवाय दृश्य जग असणे शक्यच नाही. म्हणून या ईश्वराला आपण जाणलं पाहिजे. ईश्वर परब्रह्म जाणण्यासाठी सर्वांनी अभ्यास करून त्या ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करावा व अनुभव घ्यावा अशी विनंती समर्थ पहिल्याच ओवीत करतात. श्रीराम समर्थ. श्रीराम. सकळ जनास प्रार्थना उगेच उदास करावे ना. निरूपण आणावे मना प्रत्ययांचे. श्रीराम. प्रत्यय राहिला एकेकडे आपण धावतो भलतेकडे. तरी सारा साराचे निवाडे कैसे होती. श्रीराम. उगीच पाहता सृष्टी गलबला दिसता दृष्टी. परी ते राजसत्तेची गोष्टी वेगळीच. श्रीराम. समर्थ पहिल्याच ओवीत सांगतात आहे की सर्वांना ते विनंती करतात की तुम्ही कधीही अभ्यासाचा कंटाळा करू नका. कंटाळा न करता अभ्यास करून अनुभवपूर्वक जे कोणी निरूपण करतात त्यांचे निरूपण तुम्ही मनापासून ऐका आणि अनुभव असणाऱ्या लोकांकडूनच जे सांगितल्या जाते ते श्रवण मनन सतत करा. त्याचा मनापासून अभ्यास करा. नाहीतर अनुभवाचे स्वरूप एकीकडे व अभ्यासाची दिशा भलतीचकडे झाली तर सार आणि असार काय याचा योग्य निवाडा कसा होईल. म्हणून जगाकडे वरवर पाहिले तर सर्वत्र विस्कळीतपणा दिसतो, पण त्यामागे कुठली तरी घटना कायद्याची सत्ता काम करत असते ती त्याला कधीही विस्कळीत होऊ देत नाही. त्याप्रमाणे या सृष्टीत कितीही उलथापालथ झाली तरी त्यामागे ईश्वरी सत्ता अढळपणे उभी असते. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे.
नाना सुखे येणे द्वारे प्राप्त होती श्रीराम. पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून शरीरे आहेत ती सर्वच्या सर्व भगवंताची घरे आहेत. प्रत्येक जीवाच्या शरीरात चैतन्य व्यापून असल्यामुळे ते भगवंताचे घर ठरते. त्यात मानवी शरीराबरोबर किडा मुंगी व सर्व प्राणी मात्रांचा समावेश आहे. त्या सच्चिदानंद घन चैतन्याच्या सत्तेवर पंचविषयांच्या माध्यमातून अनेक सुखे प्राप्त होतात. शरीराला झोपेतील अज्ञानाच्या आवरणामुळे निद्रा सुख देते. जागृतीमध्ये विषयांपासून इंद्रिये सुख देतात. तर आत्मा मात्र सुखरूप आहे. तो सुख देतही नाही व निर्माणही करत नाही. या ईश्वराला कळणे अत्यंत कठीण आहे. प्रत्यक्ष परब्रह्म स्वतः काहीही करत नाही, परंतु त्या ईश्वराने प्रत्येक जीवावर कृपा करून त्यांचा अत्यंत प्रेमाने सांभाळ करणारी आई निर्माण केली. आई सगळ्यांचं पालनपोषणाची सोय पण केली. आईच्या कृपेने प्रत्यक्ष भगवंत भक्ताला सांभाळतो, सर्वांचे रक्षण करतो. आई जशी आपल्या लेकरांना सांभाळते त्याप्रमाणे ईश्वर जगाला सांभाळतो. सत्ता पृथ्वीमध्ये वाटली, जेथे तेथे विभागली, कळेने सृष्टी चालली, भगवंताचे श्रीराम. मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता, शरीरी विभागली तत्वता, सकळ कळा चातुर्यता, तेथे वसे श्रीराम. की जसं देशाचा कारभार सुरळीतपणे सुरू राहावा म्हणून पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे मंत्री नियुक्त केले जातात. त्यांची वेगवेगळ्या विभागात काम करण्यासाठी नियुक्ती केलेली असते. पण पंतप्रधान, राष्ट्रपती घटना सांभाळून आपली सत्ता चालवतात. सत्ताधीशांनी ईश्वरी आज्ञा पाळल्या नाहीत तर राज्याचा नाश होतो व जनतेचे पण हाल होतात. अगदी त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांमध्ये जाणीवरूप सत्ता असते. त्या जाणीवेमुळे सर्व प्राणीमात्रांच्या सर्व हालचाली कामे सुरू असतात. त्यावर सत्ता ईश्वराची असते. प्रत्येक जडचेतनात ती विभागलेली असते. त्याच्या या सत्तेनेच भगवंताची सृष्टी अविरतपणे चालू आहे. ठराविक ऋतू आपापले बरोबर सोबविलेले काम करतात. चंद्र सूर्य बरोबर त्यांच्या कक्षेत फिरतात. नियमाने उगवतात आणि मावळतात. त्याप्रमाणे सृष्टीचा कारभारही अत्यंत नियोजनबद्ध सुरू असतो. तिने ईश्वरी आज्ञा मानल्या नाहीत तर तिचाही नाश होतो. असा हा मूळचा जाणता पुरुष म्हणजे ईश्वर, तो सत्तारूपाने सर्वांच्या ठिकाणी अंतःकरणात वास करतो. सर्वांच्या ठिकाणी असणारे गुण, कला, चातुर्य हे त्या सगळ्या ईश्वराच्या सत्तेचाच परिणाम आहे. सकळ पुराचा ईश, जगामध्ये तो जगदीश, नाना शरीरी सावकाश, करू लागे श्रीराम. की पूर म्हणजे शरीर. पूर्वीच्या काळी शहरात जाण्यासाठी शहराच्या सर्व बाजूंना मोठे द्वार असत. द्वार ओलांडून शहरात प्रवेश करता येत असे. आपल्या शरीरालाही ही डोळे, कान इत्यादी द्वारे असल्याने त्याला पूर म्हणतात. अशा पुरात वास्तव्य करतो त्याला पुरुष म्हणतात. ईश्वर सर्व शरीरात व्यापून राहतो व तोच ईश्वर सर्व जगतातही व्यापून असतो. तोच सर्व शरीराचे व्यापार अत्यंत सहजतेने चालवतो. पाहता सृष्टीची रचना, ते एकाचे न चालेना, एकची चालवी नाना, देह धरुनी श्रीराम. नाही ऊंच नीच विचारिले, नाही बरे वाईट पाहिले, कार्ये चालो ऐसे झाले, भगवंतासी श्रीराम. की एवढी मोठी अवाढव्य सृष्टी एका केंद्र सत्तेने चालणार नाही, म्हणून त्या ईश्वराने
प्रत्येक शरीर स्वतःचे सत्ता केंद्र केले व त्या प्रत्येक देहाच्या सर्व व्यवहाराचे नियंत्रण तो चालवतो. खरंच हा ईश्वर अत्यंत दयाळू आहे. त्याने आपले सत्ता केंद्र स्थापन करत असताना तो प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी वास करतो. तेव्हा कोण ऊंच नीच की हा सुंदर आहे, हा कुरूप आहे, असा कुठलाही भेदभाव तो करत नाही. नियोजित कार्य बरोबर व्हावे एवढाच त्या भगवंताचा विचार आहे. म्हणजे फक्त ईश्वराने मनुष्य, विकसित प्राणी की अविकसित असणारे चिलट, कृमी, मुंगीपर्यंत सर्वांमध्येच तो सत्ता रूपाने राहतो. म्हणजे तो फक्त मनुष्यात आहे आणि इतरांमध्ये नाही असे होत नाही. तो फक्त जडामध्ये आहे आणि चेतनात नाही असे होत नाही. म्हणून अशा प्रकारे केवळ संपूर्ण सर्व जीव आणि चेतन सृष्टी व्यवस्थित चालावी एवढाच त्यांनी विचार केला आणि सगळ्यांच्या अंतर्यामी तो वास करायला लागला. किंवा नेनने आडवे केले किंवा अभ्यासी घातले, हे कैसे कैसे केले त्याचा तोची जाणी श्रीराम. की एखाद्याला ब्रह्मज्ञान होते तर दुसरा अज्ञानीच राहतो. एखाद्याला खूप यश मिळते तर एखाद्याला अपयश मिळते. एखादा यशासाठी खूप मेहनत करतो, अभ्यास करतो, तर दुसरा आळसापायी अभ्यासही करत नाही आणि आळशीपणामुळे सगळ्या गोष्टींचा कंटाळा करतो, त्याला यश येत नाही. पण एखाद्याला यश मिळते, तितकंच प्रयत्न करूनही दुसऱ्याला अपयश मिळते. पण असे का होते हे मात्र कधीच कोणाला कळत नाही. एखाद्याला तो अभ्यास करण्याची प्रेरणा देतो तर दुसऱ्याला तो प्रेरणा देत नाही. मग त्यांनी असे का केले कुणास ठाऊक. पण खरं म्हणजे एक लक्षात ठेवावे की ईश्वर कधीच दुजाभाव ठेवत नाही. तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. तो केवळ फलदाता आहे. म्हणून जीवनात कुठलाही प्रसंग आला तरी आपले काम आपण चोखपणे करावे. त्यात यश येवो किंवा अपयश येवो, ते काम करताना त्यात प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच पाहिजे. आणि मग पराकाष्ठा करूनही यश किंवा अपयश जे मिळेल ती ईश्वरी कृपा आहे असं समजून ते शांतपणे स्वीकारावे. जगदांतरी अनुसंधान, बरे बहाणे हेची ध्यान, ध्यान आणि ते ज्ञान, एक रूप श्रीराम. प्राणी संसारास आला, काही एक शहाणा झाला, मग तो विवरो लागला भूमंडळी श्रीराम. की सर्व जड व चेतन सृष्टीत सगळीकडे एक परमेश्वरच भरलेला आहे. सर्वांच्या अंतर्यामी राहून तो सत्ता रूपाने कार्य करतो याचे सतत भान ठेवणे याला अनुसंधान म्हणतात. असे सतत त्या भगवंताचे भान असेल तर त्या अनुसंधानात स्वतःचा विसर पडणे हे ध्यान होय. ध्यानामध्ये स्वतःचा संपूर्णपणे विसर पडणे व तो व मी एकच आहे असे लक्षात आले की त्यालाच ज्ञान म्हणतात. म्हणजे ध्यान आणि ज्ञान अखेर एकरूपच आहे. म्हणून पण माणूस जन्माला येऊन थोडाफार शहाणा झाल्यावर या जगात तो वावरू लागतो, परंतु थोड्याफार ज्ञानाने खरा अनुभव येत नाही. म्हणून तो तिथे अज्ञानीच राहतो. म्हणून खरे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर सतत त्या ईश्वराच्या अनुसंधानात राहून त्याचं ध्यान करून ज्ञान संपादन करून त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. प्रगट रामाचे निशान, आत्मा राम ज्ञानघन, विश्वंभर विद्यमान, भाग्य कळे श्रीराम. प्रगट रामाचे निशान. रामाचे निशान म्हणजे अस्तित्वाची खूण. अनादिकालापासून आहे आपल्याला. राम या शब्दामध्ये सगुण ईश्वर व निर्गुण ब्रह्म या दोघांचाही समावेश आहे. आत्माराम म्हणजे कुटस्थ चैतन्य, ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे. असा विश्वंभर म्हणजे विश्वात भरून राहिलेला हा ईश्वर.
जगत रूपाने प्रत्येकाला तो ज्ञात आहे. तर ज्ञानघन किंवा ज्ञानरूप ब्रह्म जे विद्यमान म्हणजे सत्ता रूपाने त्याचे अस्तित्व असतेच असते, असे शुद्ध जाणीवेच्या रूपाने ते प्रगट आहे. परंतु अनंत जन्माची पुण्याई गाठीशी असल्याशिवाय तो प्रगट असूनही दिसत नाही, हे मात्र नक्की खरे आहे. तो दिसावा असे वाटत असेल तर गाठी पुण्य असावे लागते. उपासना धुंडून वासना धरिली, तरी ते लांबतची गेली. महिमा नकळे बोलली, यथार्थ आहे श्रीराम. की एखाद्याने या परमेश्वराला जाणण्यासाठी आपल्याला हवी तशी आवड असणाऱ्या उपास्य शोधून त्याची उपासना केली, पण ती उपासना करताना ती जर सकामतेचा दोष त्या उपासनेला लागलेला असेल, म्हणजे सकाम दोष म्हणजे कुठली तरी वासना इच्छा मनात धरून सकामतेने ती उपासना केली जात असेल, तर ती एक इच्छा पूर्ण झाली की मनामध्ये लगेच दुसरी इच्छा निर्माण होते. मग वासना संपण्याऐवजी ती लांबतच जाते. त्यामुळे अंतरात्म्याचा महिमा कळतच नाही. सकाम उपासनेत वासना प्रधान असल्याने मन अधोमुख राहते. ते जोपर्यंत ऊर्ध्वमुख होत नाही तोपर्यंत ईश्वराचा महिमा कळत नाही, असे जे म्हणतात ते खरोखर अगदी बरोबरच आहे. म्हणून साधकाने आपले मन बाह्य गोष्टींकडे न वळता त्याला अंतर्मनाकडे वळवावे, म्हणजे त्या ईश्वराचा महिमा लक्षात येईल. द्रष्टा म्हणजे पाहता, साक्षी म्हणजे जाणता, अनंतरूपी अनंता ओळखावे श्रीराम. की द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि साक्षी म्हणजे जाणणारा. अंतरात्मालाच अंतरात्माच द्रष्ट्या व साक्षी आहे. अंतरात्मा जो अनंत रूपाने नटलेला आहे, तोच जे चैतन्य बुद्धी इत्यादिकांना प्रकाशित करून स्वतः मात्र उदासीन राहतो, त्यापासून वेगळा राहतो, त्रयस्थाच्या भूमिकेत राहतो, त्या अनंत अंतरात्म्याला ओळखावे. संगती असावी भल्यांची, धाटी कथा निरूपणाची, काही एक मनाची विश्रांती आहे श्रीराम. त्याही मध्ये प्रत्यय ज्ञान, जाळून टाकिला अनुमान, प्रचिती विण समाधान, पाविजेल कैसे श्रीराम. मूळ संकल्प तो हरी संकल्प, मूळ माये मधील साक्षेप, जगदांतरी तेची रूप, देखिजे ते श्रीराम. उपासना ज्ञान स्वरूप, ज्ञानी चौथा देह आरोप, या कारणे सर्व संकल्प सोडून द्यावा श्रीराम. पुढे परब्रह्म विशाळ, गगनासारिखे पोकळ, गणपातळ कोमळ, काय म्हणावे श्रीराम. की सज्जनाची संगती व ज्याला अनुभव आलेला आहे असे प्रवचन कीर्तन ऐकण्याची सवय जर मनाला लावली तर मनाला थोडीफार विश्रांती मिळते. कारण वक्ता जर अनुभवी असेल तर तो जे काही सांगतो ते ऐकल्यावर आपल्याला समाधान प्राप्त होते. कारण प्रवचन कीर्तनातून प्रबोधन करताना अनुभव त्याच्या पाठीशी असतो, त्यामुळे ते ऐकत असताना जर कुठल्याही प्रकारच्या शंका मनामध्ये राहत नाही, कल्पना तर्क अंदाज याला कुठे वावच मिळत नाही, ती सगळी जळून जातात. म्हणून अनुभवाशिवाय समाधान कसे होईल. मूळ संकल्प जो हरिसंकल्प आहे, म्हणजे ब्रह्माचा मूळ संकल्प एकोहम बहुश्याम, आणि त्यापासून मूळ माया निर्माण झाली. मग या मूळ मायेतून घडणाऱ्या पुढील सर्व घटनाक्रमांचा त्यांचा ईक्षणरूप प्रयत्न हे त्याचे कारण आहे. भक्त व ज्ञानमार्गीयांनी जगामध्ये म्हणून तो हरीच पाहावा, की मूळ स्वरूपच त्याचं पाहावं. उपासना करताना वाच्यार्थाने जो ईश्वर आहे तोच लक्षार्थाने ब्रह्म असल्यामुळे ईश्वर उपासना आणि ज्ञानरूप ब्रह्माची उपासना
एकच आहे. अहम या जाणीवेला चौथा म्हणजे महाकारण देह म्हणतात. पण केवळ संकल्पामुळे मूळ माया व ब्रह्म असा फरक आपल्याला दिसतो. म्हणून जीवाने मूळ मायेचा म्हणजे संकल्पाचा बाध करून माया ओलांडून ब्रह्मरूप व्हावे. कारण संकल्पाचा बाध एकदा मायेचा त्याग केल्यानंतर जो अनुभव येतो तो अनुभव म्हणजेच परब्रह्म व्यापक असे परब्रह्म होय. ते आकाशाप्रमाणे मोकळे असते. त्याला कधीच दाट, विरहित, विरविरीत, मृदू अशा कुठल्याच विशेषणाने ते सांगता येत नाही. कारण ब्रह्म निर्विशेष आहे. उपासना म्हणजे ज्ञान, ज्ञान पाविजे निरंजन, योगियांचे समाधान येणे रीती श्रीराम. विचार नेहटून साप आहे, तरी उपासना आपणची आहे. एक जाये एक राहे, देह धरुनी श्रीराम. अखंड ऐसी घालमेली, पूर्वापार होत गेली. आता ही तैसीच चालली, उत्पत्ती स्थिती श्रीराम. की उपासना ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. ती सातत्याने करत गेले की उपासनेचे रूपांतर ज्ञानात होते व ज्ञानाने नंतर निरंजन अशा ब्रह्माची प्राप्ती होते, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होते. मग आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर शुद्ध ब्रह्म मी आहे असा जेव्हा अनुभव येतो व ब्रह्माशी योग साधणाऱ्या योग्यांना त्यामुळे समाधान प्राप्त होते. निश्चयाने किंवा नेटाने असा साधनापूर्वक विचार केला तर लक्षात येते की आपण ज्याची उपासना करायची आहे ते उपास्य आपणच आहो. उपास्य म्हणजे ब्रह्म किंवा ज्याला आपण रामकृष्ण विठ्ठल असे दैवत मानतो, तर त्याची उपासना करणारा मी म्हणजे उपासक होय. सर्वसामान्य लोकांना आलंबनाशिवाय उपासना करता येत नाही. म्हणून आपण रामकृष्ण इत्यादींची मूर्ती समोर ठेवतो व त्याची उपासना करतो. उपासना ज्याची करतो ती करता करता मी स्वतःला त्या मूर्तीशी ऐक्य पावतो, म्हणजे त्या उपास्य ब्रह्मात किंवा भक्तीच्या भाषेत रामाशी ऐक्य पावतो. तेव्हा उपास्य व उपासक एकच आहे असा अनुभव आला की ज्या देहात आतापर्यंत उपासक राहत होता त्याच देहात आता उपास्य आयुष्य असेपर्यंत राहतो. कारण मुळात माझे स्वरूप ब्रह्मरूपच आहे, म्हणून उपास्य आणि उपासक एकच आहे. अशी ही सृष्टीची उलाढाल सतत अनादी काळापासून चालत आली आहे. उत्पत्ती आणि स्थिती सतत चालूच आहे. बनावरी बनचरांची सत्ता, जळावरी जळचरांची सत्ता, भूमंडळी भूपाळा समजता येण्याची न्याय श्रीराम. की ज्याप्रमाणे वनात वन्य प्राण्यांची सत्ता असते, पाण्यात जळचरांची असते, तर पृथ्वीवर सत्ताधीशांची सत्ता असते. हे पूर्वीपासून चालत आलेले आहे. आणि म्हणून त्याचप्रमाणे या विश्वावर भगवंताची सत्ता चालते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम. अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी समर्थांनी ही सांगितली आहे की आपण पाहतो की आत्ताच महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाले. त्यात आधीच्या सरकारचा त्याग करून काही लोक निघून गेले, दुसरे सरकार आले, ते स्थापन झाले. त्या काळामध्ये घराघरामध्ये बसून असणारे लोक सतत टीव्ही समोर ती चर्चा ऐकत बसत होते. होणाऱ्या सगळ्या घडामोडींवर एकमेकांमध्ये चर्चा करत होते. सतत त्याच्यावर बडबड सुरू होती, नुसती चुळबुळ करणे सुरू होते. पण त्या घरामध्ये बसून नुसती बडबड चुळचुळ करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते, पण प्रत्यक्ष काम आणि कृती करणारे मात्र बोटावर मोजण्या इतकेच लोक असतात. म्हणून समर्थ या ओवीत सांगतात
की नुसती चर्चा बडबड चुळबुळ करून काहीच प्राप्त होत नाही. त्या चर्चा बडबडीचे रूपांतर प्रत्यक्ष क्रियाशीलतेत झाले पाहिजे, म्हणजे कृतीत झाले पाहिजे. क्रियाशीलतेला सामर्थ्य असते व जो क्रिया करतो त्याला ते प्राप्त होते. पण त्या क्रियेमागे व सामर्थ्यामागे अधिष्ठान म्हणजे भगवंताचा आधार आहे, हे लक्षात घ्यावे. आपण निमित्त मात्र आहोत. खरा कर्ता भगवंत आहे. त्याच्या सत्तेनेच कर्म घडते व त्याचे फळही तो देतो भगवंत. अशी निष्ठा त्या भगवंतावर सतत ठेवणे म्हणजे भगवंताचे अधिष्ठान होय. अशा निष्ठेने कर्म करणारा अनासक्त असतो. कर्म करूनही त्यापासून तो अलिप्त राहतो. त्याला कर्तेपणाचा अभिमान त्यामुळे राहत नाही. गीता सांगते की सृष्टी निर्मितीचे कर्म हे आद्य कर्म आहे. मग तेच जर ईश्वराने केले आहे तर मग बाकीचे सगळं ईश्वर सृष्टीत घडणारी जी जी काही कर्म आहेत त्याचा कर्ता तो ईश्वरच असणार आहे. हे अगदी सरळच आहे. कर्ता जगदीश हे तो खरे, परी विभाग आला पृथकाकारे. तेथे अंतेचे काविरे, बाधिजे ना श्रीराम. की सगळा कर्ता हा ईश्वर आहे यात तिळमात्र शंका नाही. पण हा ईश्वर एकटा हे काम करू शकत नव्हता. म्हणून तो जीवांच्या मध्ये सगळ्या समूहांच्या किंवा सत्ताधी ज्या काही जीवांच्या अंतर्यामी तो वास करू लागला. म्हणून त्याने स्वतःचे कर्तृत्व प्रत्येक जीवाच्या समूहाच्या व सत्ताधीशांच्या माध्यमातून तो व्यक्त करत असतो. आणि हा जर विचार आपण लक्षात घेतला की आपल्या अंतर्यामी ही ईश्वराची सत्ताच काम करते आहे, म्हणजे जीव जे जे काही कर्म करतो त्याच्या मागे ईश्वराचंच अधिष्ठान आहे किंवा सत्ता आहे, हे जर लक्षात आलं तर मग मी करतो आहे हा अहंकार माणसाला होणारच नाही. म्हणून हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे की सतत त्या भगवंताची सत्ता आहे. ज्याचं जर स्मरण असेल तर मग कुठल्याच प्रकारचा अहंकार बाधा करत नाही. हरी दार्ता हरी भोगता, ऐसे चालते तत्वता. ये गोष्टीचा आता विचार पहावा श्रीराम. सकळ करता परमेश्वरू, आपला माईक विचारू. जैसे कळेल तैसे करू, जगदांतरे श्रीराम. देवा एवढे चपळ नाही, ब्रह्मा एवढे निश्चळ नाही. पायरीने पायरी चढवून पाही, मूळ पर्यंत श्रीराम. की हा ईश्वरच करता आहे, तसाच तो हरता आणि भोगता पण आहे. असा हा हरी जो जीवाला विषय रूपाने देतो त्याचा भोगता अधियज्ञाच्या रूपाने तोच असतो, हे समजून घ्यावे. सगळा करता करविता परमेश्वर आहे. कारण जीवरूप माईक आहे. माईक असल्यामुळे तो नाशवंत आहे. आणि करता करविता जो ईश्वर आहे तो सगळं करत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी की जीवरूप माईक आहे हे सगळं शास्त्र नीट समजून घेतलं पाहिजे. आणि समजून घेतल्यावर लक्षात येते की या जगतामध्ये ईश्वरा एवढा क्रियाशील कोणीच नाही आणि ब्रह्मासारखं निष्क्रियही कोणी नाही. कारण ज्या काही सगळ्या क्रिया घडतात त्या ईश्वराच्या माध्यमातून सृष्टीमध्ये घडतात. तर ब्रह्म कुठलीच क्रीडा करत नाही, कार्य करत नाही. तो अक्रीड आहे, म्हणजे तो निष्क्रिय आहे, तो काहीच करत नाही. म्हणून या क्रियाशील असणाऱ्या ईश्वराच्या माध्यमातून पायरी पायरीने चढत जात जात मूळ मायेपर्यंत जाऊन मूळ मायेच्या सगळ्या 82 तत्वांचा निराश करत करत ब्रह्मरूप व्हावे. जय जय रघुवीर समर्थ.